एक म्हणजे वीरदास कॉन्ट्रोवर्सी तुमी त्या मनशाक खंयच शो करपा दिना एवरीवेर तुमचे एक दोग जाण जे आसा कॉमेडियन स्टँडअप ते खंय शो करता म्हटल्यार तुमी वता आनी ती हाडून दवरता. हाऊ डू यू जस्टिफाय दीस इन अ डेमोक्रेटिक सेटअप? कसं आहे की डेमोक्रेटिक सेटअपमध्येच आपल्याला या देशामध्ये कायदा आहे, या देशामध्ये संविधान आहे, या देशामध्ये जबाबदारी आहे. कारण प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, परंतु हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही व्यक्त करत असताना त्याला तुम्हाला नैतिकता, राष्ट्रीयता आणि तुमच्या भावना यांना मर्यादा देखील आहेत. कारण तसं नसतं तर 295A आणि 153A हे दोन IPC मध्ये ॲक्टच आले नसते. ते जस्ट तुमच्या रिलिजियस फिलिंग हर्ट करणं, राष्ट्रीय फिलिंग हर्ट्स करणं, दोन कम्युनिटीमध्ये एनिमिनिटी तयार करणं ह्याच्यासाठी हा कायदा आहे. त्यामुळे मुळात हा एक भाग बघायला पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा ह्या दोन गोष्टी संपूर्णपणे वेगळ्या आहेत. वीरदास हा काही एकटा कॉमेडियन नाही. या देशामध्ये स्टँडअप कॉमेडियन्स शेकडो आहेत. अनेक टेलिव्हिजनवरती प्रोग्राम्स रेग्युलरली चाललेले असतात, वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. काय आम्ही प्रत्येक ठिकाणी विरोध करायला जात नाही. वीरदास यांच्या विरोधाचं प्रमुख कारण की त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन भारताच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं की भारत असा देश आहे की जिथे दिवसा स्त्रीची पूजा होते आणि रात्री तिच्यावरती गँगरेप होतो. आता मुळात अमेरिकेमध्ये रेप्सची संख्या किती आहे, ज्या देशामध्ये आपण जाऊन बोलतो आहोत तिथे त्याची संख्या किती आहे, आपल्या देशामध्ये किती आहे, ह्या बाबतीत न बघता देशाची बदनामी विदेशामध्ये जाऊन करणं हा योग्य कसा भाग असेल? पण आता माझं म्हणणं की तांकां तसे ते परत म्हणटले दॅट ही विल रिपीट द सेम थिंग इन बेंगलोर, हे तुमकां गॅरंटी कशी आशिल्ली? नाही, त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी प्रोग्राम रद्द करायची मागणी केली नव्हती. आम्ही त्याच्या संदर्भात पोलीस तक्रार केली होती. आम्ही पोलिसांना सांगितलेलं त्याचं सगळं तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग करा, व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. आणि हे झाल्यानंतर ज्यावेळी पोलिसांनी आम्हाला सांगितलं की हा प्रोग्राम आम्ही रद्द करू शकत नाही, आम्ही सांगितलं ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. फक्त आम्ही त्या ठिकाणी प्रोटेस्ट करणार. जे वक्तव्य त्याने अमेरिकेमध्ये केलं तो आमचा पण राईट आहे आणि आम्ही कुठेही तोडफोड करत नाही, काही करत नाही. त्यामुळे आम्ही बाहेर उभे राहून आमच्या हातामध्ये प्लाकार्ड घेऊन आम्ही त्याला विरोध करणार. आणि थोड्या वेळानंतर पोलिसांनी कळवलं की हा आम्ही शो रद्द केलेला आहे, कॉन्ट्रोवर्सी नको म्हणून. त्यामुळे शो रद्द करण्याचा निर्णय हा काय हिंदू जनजागृती समितीचा नाही, तो ऑर्गनायझर्स आणि पोलीस यांच्या दरम्यान झालेला आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे जसं त्याला शो करण्याचा अधिकार आहे तसं आम्हाला कायद्याने बाहेर त्याच्या विरोधात प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जी मागणी केली होती ते आम्ही फक्त शांततेने प्रोटेस्ट करू, एवढीच आमची मागणी आहे. वीरदास आसा पळय आनी ताका आतां वेरेवर ही वील कंडक्ट दी शो, ते वचून ते समज खंय शो करता जाल्यार तुमी विरोध करतले ऑल ओव्हर इंडिया? ऑल ओव्हर इंडिया तर नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी आमची शक्ती आहे, ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू शकतो त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही विरोध करू. कारण जोपर्यंत तो त्याच्याविषयी माफी मागत नाही. कसं आहे की एखाद्याला आपण चुकीचं वक्तव्य केलं, रिग्रेट केलं तर तो भाग वेगळा. आता काँग्रेसचे अध्यक्ष कर्नाटकचे की ज्यांनी सांगितलं की हिंदू हा शब्द अश्लील आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करणं चालू केलं. 2 दिवसानंतर काँग्रेसच्या सगळ्या राहुल गांधींनी सुद्धा त्यांचं स्टेटमेंट नाकारलं. आणि हे नाकारल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं जर हिंदू शब्दच तुम्हाला वाईट वाटतो तर हिंदूंकडे मत मागायला यायचं नाही. याच्या पुढे आम्ही जर घाणेरड्या समाजाचे आहोत तर आमची मतं तुम्ही घेऊ नका, कारण आम्ही घाणेरडेच आहोत. त्यामुळे तुम्हाला गरज नाही, तुम्हाला बाकीचे जे चांगले वाटतं त्यांची मतं घ्यायला जा. ह्या दृष्टीने जेव्हा आम्ही प्रोटेस्ट करायला चालू केला आणि काँग्रेसच्या कुठल्याही मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा सपोर्ट केलं नाही, शेवटी काल त्यांनी माफी मागितली. माफी मागितल्यानंतर आम्ही प्रोटेस्ट कॉल आउट केलं. वीरदासान माफी जर मागली जाल्यार विषय संपतो, निश्चितपणे संपू शकतो. परंतु तो माफी न मागता वक्तव्य करणार आणि त्याच्यावरती कायम राहणार असं जर असेल तर ते जस्टिफाय होतं ना. म्हणजे मी जर बोलतोय तर ते जस्टिफाय होतं की नाही, म्हणजे भारतामध्ये सुद्धा लोक ते स्वीकारायला तयार आहेत. हे आम्ही नाही होऊन देणार. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की सनदशीर मार्गाने विरोध करणं आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही करत राहणार.